ह्यात ते पेपर्स नाही आहे. येस कम इन. हॅलो, मी नॉक करून आलो. आता काही बोलू नाही शकत तुम्हाला. जे काय ते पटकन बोल युवराज. काय झालं, तू एकदम गडबडीत आहेस? कुठे बाहेर निघालीस का? काही अर्जंट असेल तर बोल, पण पटकन. नाही, काहीतरी महत्त्वाचं आहे म्हणूनच आलोय. नाहीतर माझ्या ताईचा एवढा महत्त्वाचा वेळ ती वाया नाही घालू शकत. सॉरी, मला नाही ओके, मुद्द्याचं बोलतो. तुझ्या लाडक्या भावासाठी तू नवीन योजना सुरू केली आहेस का? घर बसल्या स्टायपेंड नावाची. आता काय केलंय केदारने? तो काही करतच नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे. युवराज, तो इथे इंटर्न म्हणून कामाला आहे की नाही? तो आहे कुठे? आजकाल तो कामावर येत नाहीये. कुठे जातो? म्हणजे तो इंटर्न आहे तर मग त्याला एवढ्या सुट्ट्या कशा काय? मला हे कळत नाही, म्हणून विचारतो. त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या नाहीयेत. तो त्याच्या अनाथ आश्रमाच्या कामासाठी गेलाय आणि तो मला इन्फॉर्म करून गेलाय. का काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. उद्यापासून मी पण जातो वृद्धाश्रमात आणि वृद्धाश्रमाच्या नावावर माझी पर्सनल कामं करतो. काहीच हरकत नाही. आपल्या कंपनीचे काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. मग काय, कुठे ते खड्ड्यात टाकून गेला तो स्वतःची पर्सनल कामं करायला. त्याला काही नाही बोलणार तू. युवराज, आय डोंट हॅव टाइम फॉर ऑल ऑफ दिस युवराज. एकतर तो त्याच्या पर्सनल कामांसाठी गेलेलाच नाही आणि जरी तो गेला तरी तो त्याच्या डेडलाईन्स कंप्लीट करतो. दिवसभरात त्याला कामं जमली नाही, तो सकाळी लवकर येतो किंवा रात्री थांबून कामं करतो आणि ऑफिसला यायलाच नाही जमलं तर तो घरून सगळी कामं करतो. तुला जमणार आहे हे सगळं? ओ, वर्क फ्रॉम होम आधी सांगायचंच ना. जमेल ना, उलट सोपं होऊन जाईल सगळं. तर एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? जेव्हापासून तो खांडेकर आडनाव लावतोय ना तेव्हापासून त्याला खूप सूट मिळते. मी तर आहेच खांडेकर, जन्मालाच खांडेकर म्हणून आलोय. मला तर केवढी सूट मिळायला हवी. चला, बरं झालं. उद्यापासून मी पण ऑफिसला येत नाही. जे काय घरून. चल, बरं झालं. एक गोष्ट लक्षात ठेव युवराज, मुळात खांडेकर असण्याशी या सगळ्याचा संबंध नाही. तू खांडेकर आहेस, केदार खांडेकर आहे किंवा मी खांडेकर आहे म्हणून आपण इकडे नाही आहोत. आपण कामं करायला आहोत इकडे आणि ती कामं पूर्ण व्हायला हवी आणि ती सुद्धा वेळेत. आणि ही गोष्ट केदारला माहिती आहे आणि तुला सुद्धा ही गोष्ट लवकरात लवकर कळेल अशी मी आशा करते. ओके, नाउ आय हॅव टू लीव्ह. एक्सक्यूज मी प्लीज. तुझी सगळी कामं संपवशील. ऍक्सिडेंटल खांडेकरला राजा म्हणून घोषित करायचं बाकी आहे फक्त. हिला काय करतो काय हा अनाथ आश्रमात जाऊन ते एकदा बघायला हवं. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? हो, म्हणजे आम्ही एकत्र मिशनला होतो. अरे वा, अरे वा, खूप जुनी मैत्री दिसतीये. येस, खूप वर्षांपासूनची. मी समजू शकते, पण प्लीज वेगळा अर्थ घेऊ नका. पण ही स्पेस प्रोफेशनल स्पेस आहे, त्याचा डेकोरम सांभाळला गेला पाहिजे ना. तुम्हाला जी काही मस्ती करायची आहे, मजा करायची आहे, ती नंतर काम झाल्यावर बाहेर करा ना. काहीच प्रॉब्लेम नाही मग. येस, ऑफकोर्स. सॉरी बॉस.